राज्य सरकारने जाहीर केलेल्या कृषी पुरस्कारांचे वितरण रखडले। भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो। याच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती यांना कृषी क्षेत्रात आणखी प्रगती व्हावी या हेतूने दरवर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार, जिजामाता कृषी भूषण पुरस्कार, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, उद्यान पंडित पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचे वितरण करण्यात येते। महाराष्ट्र सरकारने 3 वर्षापासून पुरस्कार जाहीर केले नव्हते। 2020, 2021, 2022 या 3 वर्षाचे पुरस्कार शासनाने जाहीर केले आहेत। मात्र या पुरस्कारांचे वितरण न झाल्याबाबत शेतकरी समरथ राऊत यांनी खंत व्यक्त केली। समरथ राऊत यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त झाला असून 2022चा वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार देखील जाहीर झाला आहे। अगोदर लोकसभेच्या निवडणुका आणि आचारसंहिता, आता विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत। निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे पुरस्कार वितरण रखडत गेले असून लवकरात लवकर या पुरस्कारांचे वितरण करण्याची मागणी समरथ राऊत यांनी केली आहे। माझे नाव सम्राट यशवंत राऊत। आता नुकताच या वर्षाचा सन 22चा कृषी भूषण पुरस्कार जाहीर झालाय शासनाचा। फार बरं वाटलं, परंतु जे वितरण व्हायला पाहिजे होतं 19, 20, 21, 22 असे 3 वर्षाचे पुरस्कार आहेत सर्व ते, पण ते वर्षाच्या वर्षाला व्हायला पाहिजे। पण ठीक आहे, शासनाचं काय असेल, लेट झाले, 3 एकाच वर्षात जाहीर झाले, अजून वितरण झालं नाही। आमच्याकडे तो कृषी सन्मानार्थी म्हणून ग्रुप आहे, नेहमी चर्चा ऐकायला मिळते का बुवा का वितरण एवढं थांबलं, तर ते व्हायला पाहिजे होतं। कारण जो उत्साह असतो तो वेळीच असतो, नंतर त्याला थोडंसं असं वाटतं का बुवा फार उशीर झालाय असं वाटतं आम्हाला। आणि मागे जे कारण सांगितलं गेलं का बुवा विधानसभेचं नाही, लोकसभेची निवडणूक पुढे आहे त्याच्यामुळे ते राहून गेलं। त्याच्यानंतर विधानसभेची आचारसंहिता काही दिवसात लागणार होती, परंतु ती लागली नाही। तर एवढ्यात तरी झालं पाहिजे, नाहीतर अजून पुढे लांबून जाईल। शेतकऱ्यामध्ये मग काय असं आपापसात चर्चा सुरू होतात का बुवा घोषणा तर झाली पुरस्कारांची, पण वितरण नाही अजून झालं। कारण मागच्या वेळी असंच झालं होतं, 16, 17, 18, 19चे पुरस्कार एकदाच जाहीर झाले, तेव्हा पण फाईल होती, पण 3 वर्षे उशिरा समजतं माझा पुरस्कार झाला किंवा नाही। आताही तेव्हाचे पुरस्कार आता जाहीर झाले 24ला, म्हणजे साधारण 3 वर्षानंतर, आणि 19चे जर म्हटले तर 5 वर्षानंतर। मग एवढ्या वर्षात जी पुढची फाईल आम्हाला बनवायची असते किंवा जे काम करतो, जो आम्हाला प्रेरणा मिळणारी असते, मग उगीच शेतकऱ्यांमध्ये पुरस्कार मिळाला पण त्याचं कौतुक नाही किंवा असं वाटतं ना आम्हाला, तर ते वेळची वेळ झालं तर बरं वाटेल, असं शासनाकडून अपेक्षा आहे आमची। काय एवढ्यात होईल असं। वृत्त संकलन विभाग, नाशिक, लक्ष न्यूज, नाशिक।